स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मानसिक छळाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, दोषीला फाशी शिक्षा देण्याची धोबी समाजाची मागणी। मानसिक छळाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेचा धोबी समाजाने तीव्र निषेध करत या प्रकरणातील आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने जिल्हा अधिकारी मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। दरम्यान अल्पवयीन मुलीवर झालेल्या मानसिक छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलण्याची घटना अत्यंत वेदनादायी असून अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। त्यामुळे या प्रकरणाचा सखोल व जलद गतीने तपास करून दोषी व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी धोबी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा धोबी समाजाच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला त्या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आले। गोळीबार टेकडी परिसरात राहणारे एक अल्पवयीन मुलगी जिचं नाव जान्हवी जितेंद्र ठाकरे, वय वर्ष 15, या निरागस बालिकेला एक तरुण बादल माळी नामक तरुण रोज सतत छेडछाड करत असे व त्या दिवशी त्याने तिच्या घरापर्यंत येऊन तिच्या घरच्यांना सर्व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली की आज संध्याकाळपर्यंत तू जर माझ्या प्रेमाला होकार नाही दिला तर मी तुझं पूर्ण कुटुंब संपवून टाकेल। या धमकीतनं त्या निरागस बालिकेने एक शॉक खाल्ला आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली। तर सकल धोबी समाजाच्या परीड समाजाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत की जान्हवी दिदीच्या या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्या दिदीला न्याय देऊन या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व समाजात असे होत असलेले प्रकार थांबावेत, जेणेकरून न्यायदेवतेच्या माध्यमातून या समाजकंटकांवर काही चपराक बसेल आणि यापुढे अशा कोणत्याही मुलीचा बळी या धुळे शहरात या महाराष्ट्रात जाणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा।